एक सांगतो मी तुम्हाला, बरं का, लक्षात घ्या, आपल्यापासून कुणाला आनंद नाही मिळाला तरी चालेल, पण कमीत कमी दुःख नाही झालं पाहिजे. नका होऊ द्यात फायदा आपल्यापासून कुणाला, नका होऊ द्यात काही आनंद काही, पण आपल्या जीवनामध्ये पुण्य पर उपकार आणि पाप पर पीडा सन्मार्गी लावण्याकरता बोललं पाहिजे, पण प्रेमाने. एखादा नीट बसत नसेल तर त्याला सांगितलं पाहिजे, पण प्रेमाने. एखादा नीट टाळ वाजत नसेल तर त्याला सांगितलं पाहिजे, पण प्रेमाने. पण काही असे असतात, त्याला प्रेमाने सांगा, नाही ते कसंही करा. चांगला वारकरी चांगला माळकरी. महाराज रस्त्याने जाता जाता प्रवास करीत असता असता त्याची गाडी पंक्चर झाली. पण कुठं झाली? परमिट रूम बीरबारच्या समोर झाली. अरे वा, हे लगेच कळलं. परत त्या बिचाराचा काय दोष? आता त्यांनी तिथं गाडी लावली, तोही मालक बिचारा चांगला होता. एकाने पाहिलं आणि साऱ्या महाराष्ट्रात बोंब केली, अहो आम्ही याला पितानी पाहिलं, आम्ही पाहिलं. आता एखाद्या माता माऊली आपल्या हरिपाठात काही फुगड्या खेळत असतील, पावल्या खेळत असतील दिंडीमध्ये वगैरे, एखाद्या वेळेस एखादी माता माऊली जवळ आली, महाराज कसं काय, बरं आहे का, जे हरी वगैरे, आपल्याला प्रेमाने बोलतात. हा आम्ही पाहिलं, तिच्याशी बोलत होता. अरे कशाला, काय नका करू रे बाबा. हो, चंदनापासून बाजूला गेलो, चंदनावर काय परिणाम होणार आहे? माऊलींच्या समाधीच्या दर्शनाला जाता म्हणजे काय माऊली उपकार करता का? नाही म्हणे मी वारी करतो. अरे वारी करतो म्हणजे काही तर अशी माणसं आहेत, तुम्हाला सांगतो मी, तुमच्याकडे बघून वारीहून आले की घरच्याला ताण देतात. कळतंय ना? पंढरपूरच्या आम्ही चालत गेलो. अरे चालत गेला मग बायको कशाला रुबाब करते? नाही मी इथून तिथून चाललो, ऊन वारा पाऊस सगळं सहन केलं, असा त्याचा अर्थ नाही. परमार्थाची खरी लक्षणं सांगतो. खरा परमार्थ करणारा गुरुजी, खरं भजन करणारा, कीर्तन करणारा नम्र होतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. दोन संवाद आहे या अभंगामध्ये. एक जगद्गुरु तुकोबरायांनी देवाशी केलेला आणि द्वापार युगामध्ये यमुनेच्या तीरावर सौंगड्यांनी देवाशी केलेला. या संवादामध्ये एक बाजू जी देवाची आहे ती एकच आहे, एक बाजू जी आहे ती कुणाची आहे? देवाची. कसं लक्षात येते का? तुकाराम महाराजांनी देवाशी संवाद केला, तिथं देव एक, आणि गोपाळांनी देवाशी संवाद केला, तिथेही देव एक. एवढं फक्त लक्षात घ्या. संवादामध्ये दोन बाजू फक्त वेगवेगळ्या आहेत, एक जगद्गुरु तुकोबरायांची आणि एक सौंगड्यांची. एवढं पहिलं लक्षात घ्यावं लागेल. आता हे समजून सांगत असताना महाराज, संवाद कोणी करावा, कोणाशी करावा, कसा करावा, कोणत्या विषयावर करावा, हे सगळं शास्त्रचिंतन आहे. का जगद्गुरु तुकोबराय बोलले, मला कोणाचीच भेट नको, माझे जातीचे मज भेटो कोणी. स्वराची पारख स्वरावाल्याला, मृदुंगाची पारख मृदुंग तज्ज्ञाला, आणि कीर्तनाची पारख कीर्तनकाराला म्हणण्यापेक्षा अभ्यासकाला. आता कोणी कीर्तन करते म्हणून मी बोललो, बरं का, म्हणजे समजून घ्या. जेवढा तुम्ही रिस्पॉन्स द्याल तेवढं मी पुढे चालेल. आणि थोडक्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं चिंतन आपल्याला पाहता येत. कोणी कोणाशी करायचा, थोडा आवाज कमी राहू दे, गडबड करू नको, आता कमी राहू दे जरा. कोणी कोणाशी संवाद करायचा, विषमतेमध्ये काहीच होत नाही. होतंय का काही? तुम्हाला पुढं का बसवलं, कुणा पुढे सांगावं? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला किंमत नाही असं नाही. हा, नाही तर काय होतं, इकडं चांगलं म्हणलं की इकडं बिघडतं, इकडं चांगलं म्हणलं की इकडं बिघडते, सगळ्यालाच चांगलं म्हणलं तर हे बिघडतात. म्हणजे तुम्ही नाही, कुठं तरी बिघडते. जाऊ द्या बरं का महाराज, कोणाचीच संगत नको, एक पहिला मुद्दा हा. आणि करायची असेल तर संताची संगत करायची, नाही तर साधकाची करा, ज्ञानाशी करा. फार खाली येऊन बोलायचं म्हटलं तर गुणवानाशी संगत करा. विषमतेमध्ये संसार होत नाही. तुमच्याकडे बघून मुद्दाम सांगतोय, शब्द कळतात ना. विषमतेमध्ये संसार होत नाही, तो विषमतेमध्ये परमार्थ कसा होईल? हा, सगळे भेद गेले पाहिजेत. शास्त्रीय भेद मी तुम्हाला सांगतो, सजातीय भेद, विजातीय भेद आणि सोगत भेद. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. अंतकरणामध्ये जर किलमिश असेल ना तर तो आनंदाला पात्र होत नाही. मी तुम्हाला हात जोडून सांगतो, बरोबर आहे ना आप्पा? काय बोलायचं ते मोकळं बोलायचं, बरोबर आहे? काय जे असेल ते मोकळ्या मनाने करायचं, आढी नको, काहीच नको. संवादाकरता बोलतोय मी, बरं का. तुम्ही भाग्यवान आहात सगळेच.
तुमचा संवाद चांगल्याशी होतोय. आता ते कोणाकोणाशी होतोय ती नावं तुमच्या डोक्यात ठेवा. आणि त्या संवादामध्ये जर बिघाड होत असेल तर त्याला लगेच काढून टाका डोक्यातून. सुख मिळतच नाही. सासू सुनाचं नाही जमलं तर संसार नीट होतो का? होतोय? अहो कसा होतोय? होतच नाही. मध्ये हाल होतात कुणाचे? तुम्हाला माहिती आहे. आईची बाजू घ्यायची का बायकोची बाजू घ्यायची? आईची बाजू नाही घ्यावी तर तिच्या पोटी आपण जन्माला आलो. नीट ऐकावं लागेल बरं का. आईची बाजू नाही घ्यायची तर तिच्या पोटी आपण जन्माला आलो. आपण आईचं महत्त्व ऐकत असतो. पण जिच्या संग 7 फेरे घेतलेत ती पण महत्त्वाची आहे ना. असं कसं? मी 2 टप्पी बोलत नाही. नीट ऐका. आईला महत्त्व आहे, माझी भाषा लक्षात घ्या. आईला महत्त्व आहे, मग पत्नीला महत्त्व नाही का? आहे. हे समजून घ्या बरं का. मी तुम्हाला सांगतो एक महत्त्वाचा सिद्धांत. जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला जात असताना पहिला निरोप जगद्गुरु तुकोबरायांनी घेतला तो आपल्या पत्नीचा घेतला. हो, जगद्गुरु तुकोबरायांनी मान्य केलं माझा जो परमार्थ झाला, माझी जी भक्ती झाली बरं का, 42 वर्ष मी जो परमार्थ केला याच्यामध्ये सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तर माझी पत्नी जिजाईचा आहे असं तुकोबरायांचं म्हणणं आहे. आणि मी तुम्हाला ते प्रमाणाने सांगतो, फक्त नामोल्लेख नाही. प्रत्येक वेळेस नामाचाच उल्लेख करायचा असं काही नाही. मी प्रमाण सांगतो तुम्हाला बरं का महाराज. कथेची सामुग्री असे देह अवसानावरी प्रमाण आहे बरं का. आमच्या आई साहेबांनी भंडारा भामचंद्र डोंगरावर जगद्गुरु तुकोबरायांना भाकर नेऊन दिली नसती तर पुढे मला वाटतं थोडासा विक्षेप भजनामध्ये कीर्तनामध्ये झालाच असता. कारण शरीर आहे बरं का. मी कशा करता बोलतोय हे लक्षात घ्या. संवाद, वाद नको. आता वाद करणारेच पुष्कळसे आहेत. काही तर असे आहेत बरं का, दिसायला मौन दिसतात पण आतून पिराचा उरूस चाललेला असतो. दिसायला लई शांत, अरे बापरे जसा काय स्थितप्रज्ञ गीतेची भाषा आहे तसं नाही बरं का. जाऊ द्या, मला पुढे जायचंय. वाद नको. एक मुद्दा लक्षात घ्या, वादाने हानी होते. कशा करता वाद करायचा आहे? महाराज तुमचं पटत नाही, दे सोडून. हा, वाद नको बरं. हां, संवाद झाला पाहिजे. हां, आणि वाद जर असेल तर तो कसा पाहिजे याच्याकरता प्रमाण तुम्हाला माहिती, मला माहिती. करू आवडीने वाद. हो, संवाद झाला पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांनी देवाशी संवाद केला बरं का. नीट ऐका. हो, या जगामध्ये, या विश्वामध्ये संवाद करण्याला लायक जास्त माणसं राहिली नाहीत. अरे आपल्या अंतरातलं दुःख कोण जाणून घेणार आहे? बरोबर आहे, कोण जाणून घेणार आहे? मी सांगतो महाराज, देवाशिवाय आणि संताशिवाय आपल्या दुःखाचं रडगाणं कुणापुढेच गाऊ नका. कुणापुढेच गाऊ नका. एक म्हण आहे, रडून ऐकतात आणि हसून सांगतात बरं का. रडून ऐकतात आणि हसून सांगतात. नका रे बाबा. हो, मी प्रमाण सांगतो तुम्हाला, अभंग सांगतो. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. जाऊ देवाची या गावा, 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 गावा जाऊ देवाची या गावा, देवाची या गावा, जाऊ
डायरेक्ट खाली यायचं. शाबास. देवा टाळ असं. देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख. देवा सांगू सुख दुःख. वा यांच्याकरता ठळ्यावर. म्हणून मी अगोदर विचारत असतो कोण आहे तारीख घेतानाच बरं का. हो धन्यवाद महाराज. जमून करायचं नियोजित वेळेमध्ये म्हणजे नंतर कोणी गाड्याला पाहायला नको म्हणून सांगतो हे वाघ. जाऊ देवाची या गावा. गुरुजी बरोबर आहे. देवा साप निसर्गचा कळसच झाला पाहिजे. आल्याचं कीर्तन म्हणलं कळसच आहे ना. कशा करता बोलतो मी हे. अरे नका रे बाबा हो कुणाची संगत करू नका. संवाद करायचा आहे. तुकोबारायांनी कोणाशी केला देवाशी केला. काय कामाची कपाळा वाट हो. कोण विचारतो कोण तुम्हाला. तुम्हाला मला कुणाला काय संबंध आहे. आधी ठेवायचं काय कारण आहे. बरोबर आहे ना गुरुजी. काय आधी ठेवायचं कारण आहे. मोकळ्या मनाने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. काही माणसं खूप क्लिष्ट असतात. हो त्यांच्याकडं दुर्दैवाने कधी कधी ती पुढं बसतात कीर्तनाला. मी सर तुम्ही नाही बरं का. नाही 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 एक सांगतो मी तुम्हाला बरं का. लक्षात घ्या आपल्यापासून कुणाला आनंद नाही मिळाला तरी चालेल पण कमीत कमी दुःख नाही झालं पाहिजे. नका होऊ द्यात फायदा आपल्यापासून कुणाला. नका होऊ द्यात काही आनंद काही. पण आपल्या जीवनामध्ये पाप पुण्याचा विचार मी तुम्हाला सांगेल पण आपल्याला वेळ नाही. कशाला पाप म्हणतात आणि कशाला पुण्य म्हणतात. कोण खातो कोण पितो कोण चोऱ्या करतो कोण बांध करतो कोण काय करतो हे सोडा. हे तुम्हाला माहितीच आहे. पुण्य पर उपकार आणि पाप पर पीडा. बरं का. नाही नाही बरं का अजिबात नाही जीवनामध्ये. सन्मार्गी लावण्याकरता बोललं पाहिजे पण प्रेमाने. एखादा नीट बसत नसेल तर त्याला सांगितलं पाहिजे पण प्रेमाने. एखादा नीट टाळ वाजवत नसेल तर त्याला सांगितलं पाहिजे पण प्रेमाने. पण काही असे असतात त्याला प्रेमाने सांगा नाही ते कसंही करा. ते कडू कारलं कसं असते तर ते काही मी सांगायला पाहिजे का. कसंही करा काही करा. तुकोबारायांनी देवाशी संवाद केला. काय गोड संवाद असेल देवाचा. तसे अभंग आहेत. कसं संवाद केला या अभंगाचं चिंतन मी तुम्हाला सांगतोय. तुकोबाराय सांगतात देवा तुझ्या संगतीत आमची निश्चिंती झाली. तुझे संगती झाली आमची निश्चिंती. देवा तुझ्या संगतीत आमची निश्चिंती झाली. आता संगती आणि निश्चिंती या दोन शब्दाचं चिंतन मी तुम्हाला सांगतो बरं का. काय सांगितलं. संगती आणि निश्चिंती. आता संगतीचं तुम्हाला माहिती आहे बरं का. एक अशी आणि एक तशी. आता अशी तशी का बोललो कुणाला राग येऊ नये म्हणून. एक अशी संगत बरं का. फार अवघड आहे महाराज. कोणा शेजारी बसायचं हेही कळलं पाहिजे. कोणा शेजारी बसायचं हेही कळलं पाहिजे. आला ज्याचे घरा त्याच्या पडे चिरा संसाराशी. मी तुम्हाला जाता जाता सांगतो. आता किती टाळकरी आहेत. काही काही ठिकाणी 100 महाराज 250 25. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांना 14 टाळकऱ्या व्यतिरिक्त 15वा टाळकरी नाही सापडला. हो फार वातावरण चांगलं आहे आता बरं का. चला संगती मी काय सांगत होतो लक्ष द्या बरं का.
कोणा शेजारी बसायचं, कोणा शेजारी उभं राहायचं. चांगला वारकरी, चांगला माळकरी. महाराज मुद्दाम होऊन नाही, पण रस्त्याने जाता जाता प्रवास करीत असता असता त्याची गाडी पंक्चर झाली. पण कुठं झाली? परमिट रूम बीरबारच्या समोर झाली. अरे वा, हे लगेच कळलं. परत त्या बिचाराचा काय दोष? आता त्यांनी तिथं गाडी लावली, तोही मालक बिचारा चांगला होता. एकाने पाहिलं आणि साऱ्या महाराष्ट्रात बोंब केली. अहो, आम्ही याला पितानी पाहिलं. हो, लय अवघड आहे बरं का. हो, आम्ही पाहिलं. आता एखाद्या माता माऊली आपल्या हरिपाठात काही फुगड्या खेळत असतील, पावल्या खेळत असतील, दिंडीमध्ये वगैरे, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे बरं. किंवा एखाद्या वेळेस एखादी माता माऊली जवळ आली, महाराज कसं काय, बरं आहे का, जे हरी वगैरे, आपल्याला प्रेमाने बोलतात. हा, आम्ही पाहिलं तिच्याशी बोलत होता. नाही नाही, मी खरं बोलतो. अरे कशाला, काय नका करू रे बाबा. हो, अनेकांची कानी गुणदोष मनान. आणि मी हा विषय तुम्हाला सांगत होतो संगतीचा. म्हणून बरं का, कुठे बसायचं, कसं बसायचं, कुठे कसं चालायचं, ह्या सगळ्या गोष्टी बरं का हे कळल्याच पाहिजे. संगतीवर बोलतोय. तुझे संगती, शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. संगतीवर उद्धार आहे आणि संगतीवर पतन आहे. तुम्हाला माहिती आहे हा विषय, आणि जो तुम्हाला विषय माहिती आहे तो सांगून मी तुमचा वेळ घेतच नाही आणि मला तर वेळच नाही. हा, पतन उद्धार सगळं 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 चंदनाच्या संगतीत. चंदनाच्या संगतीत. अहो, बोरीला सुद्धा महत्व येते, बरोबर आहे ना. आणि बोरीच्या झाडावर कापड सहज पडू द्या, चुकून पडू द्या, नाही तर मुद्दा म्हणून टाका, ठिकऱ्या पडून निघाल्याशिवाय राहत नाही. कळतंय ना. बोरीचं झाड तुम्ही टाका, उपरणं टाका, टोपी टाका, शर्ट टाका, नीट निघतं का? ते नाही निघत. हा त्या बोरीचा गुणधर्म आहे. पण चंदनाचा गुणधर्म कसा आहे? तो का म्हणे गुण. संताने सरता गेलो तैसा परे, संताने सरता गेलो तैसा परे, संताने सरता गेलो तैसा परे. हा चला. संताने महाराजांनी भैरवी मधीच कशी काय गायली, माझ्या मनावर आहे. काय दुसरं काय उत्तर आहे? गोड लागतंय ना गुरुजी. मग तुम्ही मला सांगा, हे चाल बरी वाटली का, गोड वाटली का, मग बाद झालं ना. जाऊ द्या, आपला विषय चालला होता. संताने सरता केलो तैशा परी, चंदनी ते बोरी व्यापिली. हा गुण आहे. संतांची संगत कधीच सोडू नका. सज्जनाची संगत कधीच सोडू नका. गुणवानाची संगत कधीच सोडू नका. बाकीच्याला सोडलं तरी चालेल. हो, संगती किती सांगेल मी तुम्हाला. एक सत्संगत
आणि एक कुसंगत. सत्संगतीचे फायदे काय हा मोठा विषय आहे. अहो काय फायदे म्हणजे काय उभीच सांगतो ना तुम्हाला मी. संता सवे वसता योग ज्ञानी अपैसता गुरुचरण उपासिता निरंतर. संत संगतीचे काय सांगू सुख काय मिळतं संताच्या संगतीत. कळते का काही काय मिळतं संताच्या संगतीत. अहो काय मिळतं हे म्हणण्यापेक्षा काय मिळत नाही. बरोबर आहे ना. संत सज्जनी मांडली दुकाने. बरोबर आहे ना. ज्याला जे पाहिजे ते आहे रे. बरोबर आहे. भक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी तयाकडे न पाहे रे. करा ना संतांची संगत. आता संत कुणाला म्हणतात हा आपल्या अभंगातला विषय नाही. करून बघा ना. चंदनाच्या संगतीत कसा सुगंध येतोय. जरा जा ना चंदनाच्या संगतीत. पण चंदन कळला पाहिजे तसं संत कळले पाहिजेत. विद्वत्तेचं सोंग आणणारी माणसं पुष्कळ झालीत. मला तो विषय नाही आपला इथला. मी एक सांगू का तुम्हाला. ज्ञानाचं सोंग आणता येत नाही. अहो कशाचं सोंग आणता येत नाही. याच्या पुढचं बोलू का. अहो सोंगाचं सुद्धा सोंग आणता येत नाही. काही कळतंय का नाही. आता ही होळी आहे ना. सोंगाचं तरी सोंग आणता येतंय का. करू का तुम्हाला प्रश्न सहज बोलू का. महादेवाचं सोंग आणायचं. बहुरूपी सोंग आणतात ना. माझा मुद्दा लक्षात घ्या. बहुरूपी सोंग आणतात. आता महादेवाचं बहुरूप्याला सोंग आणायचं म्हणल्यावर काय काय लागेल. कळते का नाही काही. हां बस आपण खुनवलं. भस्मावटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. हाती त्रिशूळ येईल पण नेत्रात ज्वाळा येतील कशा. काही कळते का. डोळ्याचे खासड झाले नाही ना होऊ शकत. गजचर्म व्याघ्रांबर आणता येईल का. व्याघ्रांबर व्याघ्रांबर म्हणजे कळतंय का. मांजरपट कापड नाही. वाघाचं आणता येईल का बहुरूप्याला. कळतंय का काही. पुढे लक्षात घ्या. कंठी शोभे वासुकी हार. हे तर लयच अवघड आहे. झुरळ धोत्रात शिरलं तर 10. आता तुमच्याकडे बोललोच नाही. तुम्ही त्या धोत्राच्या जागी शब्द बदला. बरोबर आहे ना. अरे किती उड्या नाही हो. मी कशा करता बोलतो. हे सोंग आणता येत नाही. कशाचंच आणता येत नाही आणि आणण्याचा प्रयत्न करू पण नाही. बरं का. कळलं पाहिजे महाराज संगतीचं. सांगतो मी तुम्हाला. एक क्षण जरी चुकीचा माणूस तुमच्या जीवनात आला तरी जीवन विस्कटून जातं. त्या एका क्षणात तो अशी पट्टी पडवतो की आहे ते सोडून दुसऱ्याच मार्गाला. काही तर असे आहेत गुरु बदलणारे आहेत. तिकडंच बसा. येऊ द्या राग आला तर. नाहीतरी दरवर्षी प्रत्येकाला बोलवितच नाहीत. बदलतात माणसं. तिकडेच बसा. मध्ये येऊ नका. गुरु बदलतात. बदलाव का गुरु. काय चुकीचं बोलतोय का. 2 वर्ष हा महाराज आणि 3ऱ्या वर्षी 2रा महाराज. अरे असं नका करू. एक तर कुणाची संगत करूच नका आणि केली तर जरा हां नाही सोडा हो. काही फरक पडत नाही. संतावर काही फरक पडत नाही पण त्याच्यावर फरक पडल्याशिवाय राहत नाही. तेच उदाहरण मी तुम्हाला सांगतो. चंदनापासून बाजूला गेलो चंदनावर काय परिणाम होणार आहे. माऊलींच्या समाधीच्या दर्शनाला जाता म्हणजे काय माऊली उपकार करता का. मी पण आलो बरं का त्याच्यामध्ये. नाही म्हणे मी वारी करतो. अरे वारी करतो म्हणजे काही तर अशी माणसं आहेत. तुम्हाला सांगतो मी तुमच्याकडे बघून वारीहून आले की घरच्याला ताण देतात. कळतंय ना. पंढरपूरच्या आम्ही चालत गेलो. अरे चालत गेला मग बायको कशाला रुबाब करते. नाही मी इथून तिथून चाललो. ऊन वारा पाऊस सगळं सहन केलं असा त्याचा अर्थ नाही. परमार्थाची खरी लक्षणं सांगतो. खरा परमार्थ करणारा गुरुजी. खरं भजन करणारा कीर्तन करणारा नम्र होतो. त्याच्या अंतःकरणामध्ये
लवचिकता येते, मृदू साबाह्य नवनीत तैशी सज्जनाचे चित्त. संगत हा पुष्कळशी प्रमाण आहेत. एक गोड प्रमाण सांगतो आणि पुढे चलतो मी. संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले. संगत संतन की करले सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु संगत संतन की करले आगा हां समाधान लागलंच पाहिजे. इथं नाही समाधान लागायचं मग काय आता ते डिमकी वाजवायची काय. ते आपण लहानपणी साईनाथ महाराज नाही का ते डफडं लई त्याच्यावर लई ते रंग बिंग नावं बिवं असतात. हां संगता संतान की करले जन्म काय. तुम्हाला समाधान झालं मला पाहिलं झालं का नाही झालं. कशावरून तुमचा चेहरा सांगतो. याच्यातले काही एक दोघं आहे त्यांना समाधान झालं नाही असं मला वाटते. आता ते कोण जय विठ्ठल झाल्यावर माझ्यापाशी आम्ही सांगतो. मी लय आगाव आहे तुम्हाला. आगाव म्हणजे वाईट नाही बरं का, ओळखतो लगेच. सुधरून घ्या. संतांची करायची बरं का. इथं आलो आपण. आणि कुसंगती करू नये. का करू नये. कुसंगे नाडीला साधू जैसा. बरोबर आहे ना. डेकनाच्या संगे हिरा जो भंगला. काय गोडे महाराज. ढेकनाच्या संगे हिरा जो भंगला. कोण भंगला. हिरा भंगला. बरं ज्याच्या संगतीत भंगला त्याची काय लय लायकी का. भाषा कळती का. तुम्हाला माहिती आहे प्रमाण. फक्त त्यातलं वर्म सांगतो. हिरा अमूल्य आहे आणि अमूल्य असा हिरा कोणाच्या संगतीत भंगला. आता ते ढेकण तर काय त्याचं काही वर्णन शास्त्रात आहे का पुराणात आहे का कुठं. पण हे खरं आहे. आणि म्हणून संगत. आता इथपर्यंत आपण आलो. संगती. आता निश्चिंती या शब्दाचा अर्थ सांगतो. अभंगावरच बोलतोय महाराज. निश्चिंती याचा अर्थ काय. विश्रांती. पहिलं चरण आहे तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. निश्चिंती म्हणजे विश्रांती. मी तुम्हाला सहज सांगतो आजच्या काळामध्ये या धक्काबुक्कीच्या काळामध्ये शारीरिक विश्रांती महत्त्वाची आहे का मानसिक विश्रांती महत्त्वाची आहे. वा बरोबर आहे. हो मानसिक विश्रांतीची गरज आहे. कामाने काही होत नाही. कष्ट करणारी माणसं आपण पाहिलेली आहेत. तुम्हीही कष्ट करता. हो मृदुंग वाजवताना कष्ट हाताला होतात. बरोबर आहे का. जरा नीट ऐका. केवळ तुमच्याकरता सांगते आणि तुम्हाला समजलं तर बघा. मृदुंग वाजवताना कष्ट होतात कशाला. हाताला. पण जर मानसिकता बिघडली म्हणण्यापेक्षा शेजारच्याने बिघडवली तर व्यथा कुठं होतात. मनाला.
नीट ऐका. विश्रांती मी अजून एक तुम्हाला सांगतो. डॉक्टरकडे गेल्यानंतर ज्याला झोप येत नाही त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या जातात. मग आता झोप काय येत नाही हे काही सांगण्याचं कारण आहे का? तळमळ. अहो बेडरूम 50 लाखाची बांधली पण झोप नाही ना आणू शकत इकत. काय चुकीचं बोलतो का? झोप आणता येते का इकत? समाधानाने झोप येण्याकरता, तुम्हाला सहज बोलतो बरं का, समाधानाने झोप येण्याकरता सत्कर्म करावं लागतं. हो, समाधानाने झोप येण्याकरता सत्कर्म करावं लागतं. दुष्कर्म करणाऱ्याला कधीही समाधानाने झोप येत नाही. हात काढा माईकवरचा. हां, असं बरोबर आहे ना? जाऊ द्या, कळलं तुम्हाला मला काय सांगायचं ते. परमार्थ कशा करता? मानसिक विश्रांती मिळते परमार्थ केल्याने. विष्णुपंत महाराज, आपण वारी करतो, शारीरिक विश्रांती मिळत नाही पण मानसिक विश्रांती किती मिळते. कल्पना करा, सहज घरामध्ये एखादा थोडा छोटा मोठा आवाज झाला तर झोप मोडते. लाखो वारकऱ्यांचे टाळ कानावर पडून सुद्धा सुखाने झोप लागते. ही मानसिक विश्रांती आहे. निश्चिंती या शब्दाचा अर्थ सांगतोय. निश्चिंती याचा अर्थ विश्रांती, शांती, समाधान, आनंद. हो, मिळालंच पाहिजे आनंद. आयुष्याच्या साधने, हो, सच्चिदानंद पदवी घेणे. व्यवहारात शहाणा व्यापारी जसा आपला तोटा होऊ देत नाही तसा परमार्थिक जो कोणी असेल तो परमार्थ करीत असताना आपला परमार्थातला तोटा कधीच सहन करीत नाही. व्यापारात तोटा झाला तो व्यापार कोलमडतो. तसं परमार्थात जर काही कारणाने तोटा झाला तर पुन्हा ती नाही निघत बरं का. आणि म्हणून हे जपलं पाहिजे. चला, मी काय सांगतो म्हणण्यापेक्षा तुकोबर आहे काय सांगतात याच्यातही अर्थ आहे. निश्चिंती, हो, गोड प्रमाण आहे. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटीचा दिस गोडवा, शेवटीचा दिस गोडवावा, आता निश्चिंतीने पावलो, आता निश्चिंतीने पावलो. हो, आता एक तुम्हाला सांगतो मी बरं का, 2 वाक्यामध्ये. एखादा सुंदर मुलगा बसलेला आहे. सुंदर म्हणजे गोरा गोमटा, दिसायला देखणा, अगदी या मुलासारखा. आता त्याच्या शेजारी आता ते त्याचं येऊन बसलं समजा. त्याला काही घेणं देणं नाही, त्याला फक्त दाखवायचंय मी कोणतरी आहे. बरोबर आहे तुझं, त्याच्याकरताच असतं ना हे सगळं. आता ते गरीब बिचारं, पण त्याला काय माहिती, ते आलं असं जोरात पटकेनी आणि काळ्या मुला शेजारी बसलं. आता राग कुणाला येणार? कळलं की तुम्हाला? हे कळलं म्हणजे कीर्तन कळलं. आता त्याला काय माहिती, ते येऊन बसलं. तसं बरं का, एक सांगतो तुम्हाला, अवगुण जसा वैरी आहे तसा गुण सुद्धा वैरी आहे. माझं वाक्य लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबार यांनी 4092 अभंग केले म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांना विक्षेप झाला. काही चुकीचं आहे का? ज्ञानोबारायांनी बरं का, ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिलेली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये विक्षेप झाला. बरं का, जास्त 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 प्रगती व्हायला लागली की तुमची का निंदेला सुरुवात केव्हा होते? आता ज्याचं कशातच काय नाही त्याची कोण निंदा करते?
बरोबर आहे ना, एका वाक्यात उत्तर दिलं. अहो काम करणाऱ्यालाच नावं ठेवतात ना, जे कामच करीत नाही त्याला बोलण्याचं काही कारणच नाही. बरं का, चालायचं आहे पुढे. निश्चिंती या शब्दाचा अर्थ सांगत होतो मी. झाली आमुची निश्चिंती विश्रांती समाधान, आता निश्चिंतीने पावलो विसावा. मला तुला आनंद वाटतो महाराज. कीर्तन करण्यामध्ये, भजन करण्यामध्ये, वारी करण्यामध्ये, परमार्थ करण्यामध्ये खूप आनंद वाटतो. आणि पुढचं बोलत नाही. आणि याच्या विरोधार्थी घ्या, मला वाकडं बसलेलं सुद्धा चालत नाही. घरी बसणं बायको पुढं वाकडा, इथं का मला त्रास देतो? नाही काही 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 चुकीचं काय? तिथं चालत नाही. बस म्हणला की बसला टोंब्या, इथं बसा की तिथंच बसला. काही बरोबर आहे? अरे काय असं संतांच्या दरबारात कीर्तनामध्ये भजनामध्ये बैठक ही चांगलीच पाहिजे, जरी त्रास झाला तरी. आता आम्ही खबरदारी घेतोच की वेळेत सोडवण्याची, पण जर एखाद्याला त्रास व्हायला लागला की आम्ही वेळ वाढवणार. मी सोडित नाही मग. चला, झाली आमुची निश्चिंती विश्रांती झाली. कोण बोलतंय? जगद्गुरु तुकोबराय बोलतात. कोणाला बोलतायत? देवाला बोलतायत. हा पहिला संवाद. आणि दुसरा संवाद मी सुरुवातीला 2 शब्द सांगितले होते. गोपाळांचा देवाशी संवाद. पेंद्या वरज्या वाकड्या हे सगळे सवंगडी देवाचे. असे सवंगडी पाहिजे महाराज, नाही तर आपली सवंगडी बाबा 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 लई त्रास त्या सवंगड्यांचा. म्हणून महाराज मी सवंगडीच करीत नाही कुणाला. नको 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 नको. काय होतं, आता थोडं चांगलं चाललं की बरं म्हणतात, आणि कुठंतरी काहीतरी झालं की म्हणतात हा बरोबर नाही. मग हा बरोबर नाही हे ऐकून घेण्यापेक्षा पहिलंच नको. बरोबर आहे ना, पहिलंच अनसूट राहिलेलं बरं. तात्या बरोबर आहे का? पहिलंच कोणाची संगत नको. काय काय घेणं देणं, संगतीतच आहे. याच्याकरता बोललो, मला तुमच्याकडे बघून सांगायचं आहे म्हणून मी तुम्हाला मागे सरकवलं. झाली आमुची निश्चिंती संगती, निश्चिंती विश्रांती समाधान. आता माझ्यापासून समाधान वाटायला लागले लोकाला. हो म्हणले महाराज कीर्तन बरं करतात. मग पहिला काय तमाशा करीत होतो का? अरे काय म्हणजे माती झाल्यावर मग चांगलं म्हणायचं का रे असं? जगद्गुरु तुकोबराय अभंग केल्यानंतर किंवा वैकुंठाला जात असताना लोक ढसढसा रडली. आणि अगोदरच जगद्गुरु तुकोबराय भजन कीर्तन करीत असताना, परमार्थ करीत असताना जर लोकांनी साथ दिली असती तर बरं वाटलं असतं. काय चुकीचं आहे? नंतर माऊलींचा उदो उदो झाला बरं का तात्या, नंतर उदो उदो झाला. पण अगोदर माता पिता गेल्यानंतर जर 4-5 लोकांनी सावरलं असतं तर थोडं बरं झालं असतं. अजून तुम्हाला सांगू, मेल्यावर चांगलं म्हणण्यापेक्षा जिवंत असताना थोडं त्याच्या तोंडावर त्याला रामकृष्ण हरी म्हणलं असं तर बरं झालं असतं. याच्या पुढे मी काही बोलू शकत नाही. तुझी हे संगती गोपाळांचं चाललंय सवंगडी. पेंद्यावर ज्या वाकड्या हे सवंगडी होते. आता मी काय सांगत होतो लक्षात घ्या. काल्याच्या कीर्तनामध्ये अभंगाचं चिंतन, कृष्णचरित्र, याच्यामध्ये आपल्याला हे पाहायचं आहे सवंगड्याचं. बरं का, बोलतात काय बोलतात? तुझे संगती झाली आमुची निश्चिंती. कृष्णचरित्रामध्ये 4 बाबी महत्त्वाच्या आहे. मी नेहमी सांगत असतो, ते सांगाव्याचं लागतात. 1 दैत्य, नंतर सवंगडी, नंतर गवळणी आणि नंतर देव. देवाला शेवट का ठेवलं याचं कारण वेगळं आहे. दैत्य, हो, तुमच्या घरा शेजारी चांगल्याचं घर पाहिजे का चुकीच्या माणसाचं घर पाहिजे? चांगल्याचं पाहिजे. बरोबर आहे ना, चांगल्याचंच पाहिजे. मी म्हणतो चांगल्याचं नको. हां, निंदकाचे घर असावे शेजारी. बरं का, मला काय सांगायचं लक्षात घ्या. रावण जर नसता तर राम अवतार आपल्याला पाहायला मिळाला नसता, आणि कंसचे अनुराधी राक्षस नसते तर कृष्ण अवतार झाला नसता. तसे अभंग आहेत. मग पहिले उपकार कोणाचे आहेत? अजून तुम्हाला सांगू का? परवा 2च दिवस राहिलेत आता. मंबाजी नसता, आवजी महाराज
तर जगद्गुरु तुकोबारायांचं अलौकिकत्व कदाचित बोलतोय समजलं असेल नसेल. हो, गाठा जर इंद्रायणीतून भगवंतांनी वर आणून दिला नसता तर गाथा किती या कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे हे समाजाला कळलं नसतं. माथा ठिकाण्यावर यावा म्हणून केलेला गाथा, बरं का, लक्षात घ्यायचं आहे. म्हणून दैत्य कंसाला मारलं का मुक्ती दिली, बस कळलं तुम्हाला. हो, रावणाला मारलं का मुक्ती दिली, वाच्यार्थाने मारलं आणि लक्षार्थाने काय दिली, मुक्ती दिली. असे हे दैत्य. काय करायचे ते दैत्य, राहियले यज्ञ मोडिले, कीर्तन पळाले, ब्राह्मण दैत्या भेने. अहो यज्ञ चालायचे त्याच्यामध्ये काय पण टाकायचे. आता त्या दैत्याचं नाही सांगत, आता काय कमी दैत्य आहे का, रोज मला 2-4 भेटतात. हो, कीर्तनात घड्याळ दाखवणार, हा पहिला दैत्य. हो, दाखवा, काही हरकत नाही. तर हेच आहे, ही परंपरा चालत आली कृतयुगापासून दैत्यांची, जशी भक्तांची चालत आली तशी. बरं, हां, असे हे दैत्य. पुढे जाऊया आपण. पुन्हा सौंगडी, पेंद्यावर ज्या वाकड्या वगैरे हे सौंगडी, त्यामध्ये भक्त सुदामा चरित्र आहे. म्हणून कीर्तन हे 2 तास व्हायला पाहिजे. पण आता सगळीकडेच काटछाट चालू आहे. 10चं कीर्तन 11ला सुरू होतं, इथं नाही बरं का, इथं वेळेत झालं. काटछाट चालू आहे ना, ते कटिंगमध्ये सुद्धा काटछाट आहे. 1 साईड माहिती आहे का नाही तुम्हाला. इकडे जाऊ द्या. सौंगडी, त्याच्यावर मला जास्त भाष्य करायचं नाही. चला या गवळणींकडे. किती प्रकारच्या गवळणी होत्या, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. शास्त्र असं सांगतंय. आता आमच्या माता भगिनी बसल्यात म्हणून मी सांगतोय. हे 4 प्रकार आहेत, पद्मिनी, हंसिनी, शंखिनी आणि डांकिनी. पद्मिनी कुणाला म्हणतात, सर्वांगाने परिपूर्ण, म्हणजे आचरण, बोलणं, पाहणं, चालणं सगळं पतिव्रता पद्मिनी. हंसिनी आहे चांगली, पण कळतो का नाही त्याला, हंसिनी म्हणा. शंखिनी, शिमगा कधी नक्की ना, काय शिमग्यावर माझं लक्ष नसतं, पाडव्यावर असतं. शंखिनी, शंख करणारी, डांकिनी वगैरे अशा या 4 प्रकार. आणि तुकोबारायांनी सांगितलेलं, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. सून म्हणजे काय, परतंत्र. मुलगी म्हणजे काय, स्वतंत्र परतंत्र. सासू म्हणजे काय, स्वतंत्र. सून जशी परतंत्र आहे तसा जीव परतंत्र आहे. जीवाच्या हातात काही नाही, केले कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले मेले, ऐसे किती. मुलगी स्वतंत्र परतंत्र, तसे तुम्ही आम्ही आसोनी संसारी, जिव्हा वेगू करी. सासू स्वतंत्र, तसे संत स्वतंत्र, किंमशन कश्य कामाय. हो, बरं जाऊ द्या, उभी सांगतो. मनोनी ज्ञान या पुरखा, कृत्य करू सरले देखा, ऐसा नाथाचा सखा, बोलिला तो चौथियाचे ठाई. काही करण्याची नाही. सासू स्वतंत्र, तसे संत स्वतंत्र. अशा त्या गवळणी होत्या. कुठे होत्या, गोकुळामध्ये. काय काय चालले लक्षात येते का. दैत्य, सौंगडी आणि गवळणी. सुना असतील, मुली असतील, सासू असतील, लक्षार्थाने कर्मपर असतील, कर्मपर उपासनापर असतील, ज्ञानी असतील. अधिकार जरी वेगवेगळा असला तरी त्यांचा विषय वेगवेगळा नव्हता. एक विषय तो सकळांचा हरी. त्यांच्या आवडीने आवडी तरी अंध बैरे हे प्रेतलोकाचारी. त्यांची कीर्ती गायली कुठं, हंडेवाडीत. त्यांची कीर्ती गायली कुठं, अवताडेवाडीत. त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. हो, अशा वेगवेगळ्या योग्यतेच्या गवळणी आता कुठं निघाल्या, मथुरेला निघाल्या. कशा निघाल्या ते सांगतो, आणि कशा करता निघाल्या ते सांगतो, आणि मधलं भजन घेतो. हो, बरं का. अशा वेगवेगळ्या अधिकाराच्या गवळणी. हो, कुठे निघाल्या, मथुरेला निघाल्या. आता लय गवळणी आहेत. आता कोणती म्हणावं हा प्रश्न पडला, म्हणून थांबलो बरं का.
निघाली गवळण मथुरेला, निघाली गवळण मथुरेला, निघाली गवळण मथुरेला, मथुरेला, निघाली गवळण मथुरेला, निघाली गवळण मथुरेला, निघाली गवळण मथुरेला, निघाली गवळण मथुरेला. वा, बॅटरीत शेल असतात, कळतंय का काही? बॅटरीत शेल असतात. जिथपर्यंत बॅटरी चांगला प्रकाश येते तिथपर्यंतच बटन ऑन करायचं, जरा डिम झालं बंद करून टाकायचं. निघाली गवळण मथुरेला, निघाली कुठं निघाली गवळण? मथुरेला. हो, कशा निघाल्या? दुडीवारी दुडी 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 गवळणी, दुडीवारी दुडी 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 गवळणी, साती निघाल्या गवळण गोरस घ्या म्हणून विसरल्या, गवळण गोरस घ्या म्हणून विसरल्या, गवळण गोरस म्हणून विसरल्या, गवळण गोरस म्हणून विसरल्या. दुडीवारी दुडी 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 गवळणी, दुडीवारी दुडी 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 गवळणी, साती निघाल्या गवळण गोरस घ्या म्हणून विसरल्या, गवळण गोरस घ्या म्हणून विसरल्या, म्हणून विसरल्या, गवळण गोरस म्हणून विसरल्या. जमलं बरं का? झाली थोड्या काहींची ओढ आता, पण काही चांगले आहेत, त्यांनी फरफटीत नेलं. गवळणा गोरस घ्या म्हण विसरल्या, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे. फार गोड आहे बरं. तव तव हासती मथुरेच्या गे. कुठं निघाल्या महाराज गवळणी? मथुरेला. कशा निघाल्या त्याच्याकरता हे सांगितलं, जरा लक्षात घ्या. हुशार व्हा आता, हुशार होण्याचा काळ आलाय आता, नाही तर कुणी काही सांगू लागले म्हणून बोललो बरं का. कशा निघाल्या? दुडीवरी दुडी गवळणी. कुठं निघाल्या? मथुरेला निघाल्या. तिथं जाऊन काय म्हणायला पाहिजे? दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या, तूप घ्या असं म्हणायला पाहिजे. पण काय म्हणू लागल्या? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. तव तव हसती मथुरेच्या गे. कोणता विषय चाललाय आपला? गवळणींचा. चला पुढे आता. देव भगवान श्रीकृष्ण परमात्मा, काय वर्णन आहे हो. श्रीमद भागवत बघा तुम्ही, दशमस्कंदामध्ये, त्याच्याशिवाय कथा पूर्णच होत नाही. आणि वारकरी संप्रदायाचा सुद्धा दंडक आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं चिंतन केल्याशिवाय सांगता नाही. आणि म्हणून बरं सांगतो मी तुम्हाला आता. अंश अवतार, अंशांश अवतार, कला अवतार, आवेश अवतार, पूर्णतम अवतार, पूर्ण अवतार, 6 भाग. त्याच्यामध्ये 2 अवतार पूर्णतम आणि पूर्ण, 24 अवतार. विभागणी करा आता. या 6 अवताराच्या विभागामध्ये किती अवतार? 24. 24 मध्ये 10, त्याला आपण दशावतार म्हणतो. मत्स्यकर्म,
मत्स्यकूर्म, वराह, वामन, नृसिंह वगैरे वगैरे. आणि त्याच्यामध्ये पूर्ण अवतार राम आणि कृष्ण. त्यामध्ये रामचरित्राचं काय करायचं, आचरण करायचं, आणि कृष्ण चरित्राचं काय करायचं, उच्चारण करायचं. पण माणसं करतात उलट. आता उलट का करतात, उलटीच येतात ना. करा विचार नंतर. डोकाळू आणि असा एक लाखात एक असतो पायाळू. त्याचं विश्लेषण ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. तत्वार्थीचा पायाळू देखना जो. हो, आणि म्हणून बरं का आपला विषय चाललेला आहे, फार गोड चिंतन आहे अवताराचे. बघ, राम आणि कृष्ण. राम अवतार कुठं, आता उन्हाळ्यात, आणि कृष्ण अवतार कुठं, पावसाळ्यात. राम अवतार दुपारी 12 वाजता आणि कृष्ण अवतार बोला रात्री 12. राम अवतार चैत्र महिना. बरोबर आहे ना. कधी कधी आमचंही डोकं बिघडतं, जागरणाने म्हणा काय म्हणा. बडळे महाराज. राम अवतार दुपारी 12, चैत्र महिना. हो, एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, हे सगळं घ्या राम अवताराकडे. आणि कृष्ण अवतार पावसाळा, श्रावण महिना, आणि किती वाजता, रात्री 12 वाजता. हे सगळं नियोजन आहे बरं का. आता एक मी तुम्हाला प्रश्न विचारतो, रात्री 12 वाजता येणारी माणसं साधी असतात का? बरं, तुम्ही हसला म्हणजे तुम्हाला अनुभव आहे, म्हणजे तुम्ही नाही त्यातले, पण पाहता ना कोण कसं येते हळूच. भजन कीर्तन सोडून बरं का, म्हणजे भजनावून कीर्तन त्या लाईनीत बसवतात. पण एक आवजी महाराज एक चांगलं झालं. आता आपल्या या पंचकृषीमध्ये, आपल्या या विभागामध्ये 9 ते 11चं कीर्तन 7 ते 9 झालं, म्हणून हा विषय टळला. रात्री 12ला जाण्या येण्याचा मी सहज बोललो. चोर लोक रात्री 12च्या पुढं, दिवसच उजडतो काहींचा, काही तर आंघोळ्याच करतात रात्री 11 वाजता आणि उठतात कधी कधी काय, आपली जीवन झोपण्याची वेळ आणि त्यांची उठण्याची वेळ. बरे, खरं आहे का खोटं आहे? तुम्हाला काय अनुभव? घरात कोण ना कोणतरी असेलच की. तुम्ही नाही, आता झाकापाक केली पाहिजे ना. घाबरू नका, भ्यायचं नाही, लात घालायची. आमचे वैकुंठवासी महाराज जयराम महाराज लई कडक होते बरं. मी आमचे म्हणून बाजू घेत नाही, चुकलं की सुट्टी नव्हती. आता याला चांगलं म्हण, त्याला चांगलं म्हण, त्याचं नाव घे, याचं नाव घे, बेजारी. चुकलेल्याला चुकलं म्हणलं तर त्याची प्रगती होते. माझा मुद्दा लक्षात, निंदा नाही. सोनाच्या हातचा स्वयंपाक थोडा कमी जास्त झाला ना, तुम्ही समजून सांगा मीठ कमी आहे, पण सासवाले डॅम्बिस, वा वा काय स्वयंपाक झाला, कशाला फुगवत आहे? सांगा ना, आळणी झालं, खारट झालं, होईल थोडी नाराज, पण प्रगती होईल. केशव नामयाचा दातार. आता ह्या चाली गेल्या आणि दुसऱ्याच चाली आल्या. बरोबर आहे ना. केशव नामयाचा दातार, केशव नामयाचा दातार. बरोबर आहे ना. ऐसा नेहमी जे दरवर्षी ऐकतात ते मी सांगत नाही, थोडं म्हणजे विषयाला धरूनच बोलतोय. चला, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला आले. कुठं आले? मथुरेत आले. यांना कळावं म्हणून सांगितलं बरं का. मथुरेत आले. पुन्हा सांगतो ना तुम्हाला मी, कोणाच्या घरी आले?
घर म्हणू, बंदीशाळाच आहे ती, पण घर म्हणू आपण. हो, तुरुंगात आले. तुम्ही मला सांगा, ब्रह्मांड नायक परमात्मा बंदीशाळेत अवताराला येतो, जन्माला येतो. तुम्ही किती चांगलं आहे तुमचं. कळते का तुम्हाला मी काय म्हणतो ते? बंदीशाळेत महाराज साधी गोष्ट आहे का? ज्यांच्या श्वासोश्वासापासून वेद जन्माला आले तो देव कुठे अवताराला आला? बंदीशाळेत. कोणाच्या घरी? मला हे थोडं वेगळं सांगायचं होतं. कंस कोण होता देवाचा? बरोबर आहे ना? ही नाती लक्षात घ्या जरा. ही आपली नाती जाऊ द्या. मी आवणालंय डॅम्बिस ते नाही मला बोलायचं. रात्री असतं तर सांगितलं असतं बरं का. मामा, कंस हा कोण होता? मामा. तुमचा आमचा जन्म कुणाच्या घरी होतो? कळते का नाही? हा, तिथून चालत आलंय ते. चला, देव कुठं निघाले? गोकुळाला निघाले. कोणाला सांगितलं? कंसाला सांगितलं. नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला. नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला. तर गोकुळाला नेणं म्हणजे सोपं आहे का? यमुना पार करून जायचं आहे. गेले वसुदेव. नंतर यमुने मातेने दर्शन व्हावं म्हणून यमुना माता वर आली. सगळा इतिहास माहिती. गोकुळात गेल्यानंतर मग मी हळूहळू पुढे चाललोय बरं का. गोकुळात गेल्यानंतर मग आनंद झाला. कोणाला आनंद झाला? अहो, साऱ्या गोकुळवासियांना झाला. गोकुळीच्या 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 सुखा, गोकुळीच्या 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 सुखा, अंत पार नाही, अंत पार नाही लेखा. गोकुळच्या 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 गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. बरोबर आहे ना? करीती कथा गाती गाणे. धसा सांगू का? सा ध ध सा सरे तेरे सोडत नाही मी तुम्हाला, काळजी करू नका. बरं का सोडत नाही याचं कारण सांगतो बरं का महाराज. तात्या, शहाण्या व्यापाऱ्यांनी मापात पाप करायचं नाही. त्रास झाला तरी, तो कर्जबाजारी झाला तरी गिऱ्हाईक बरोबर व्यापाऱ्याचं लक्ष देते. तसं आमचं आहे. काय कळतंय का नाही? फक्त व्यापारी नका म्हणू आम्हाला. ज्या असतील ते कोणी बघा तिकडं. आम्ही नाही व्यापार केला कधी. करीती कथा गाती गाणे. या जागा लक्षात घ्या, फक्त ऐका, नंतर प्रॅक्टिस करा. करीती कथा गाती गाती गाणे. गाणे. आनंद झाला ना गोकुळवासियांना? मग स्वर सुद्धा कसे पाहिजे नंदराज महाराज? तसेच पाहिजे. काही तर लाव शिवरंजनी. करीती कथा गाती गाणे. आनंद झाला आणि आनंदाचं द्योतक म्हणून गुडिया तोरणे करीती कथा. एकी वाटी एकी पुढे एकी वाटी सुंटवडे. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्णाच्या एका पसुटला. कृष्ण गोकुळी जन्मला,
देव ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य शाही गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंतू चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी असा देव गोकुळात आल्यानंतर आनंद होणारच ना. आणि दुष्टांना काय झालं अवचळ काप सुटला. हा कृष्ण गोकुळी जन्मला जन्मला दुष्ट जळ काप सुटला. गोकुळी जन्मला दुष्ट जळ काप सुटला. गोकुळी जन्मला दुष्ट जळ काप सुटला. आनंद झाला. वा असं आनंद झालाय ना. झालाय का तुम्हाला होणार हो. पण काहींना कळलं का शब्दावरच बोलतोय टीका करीत नाही. दुष्टा चळकाप सुटला दुष्टा चळकाप सुटला 12:20 झाले. म्हणजे तसं नाही बरं का. हां आणि मग काय ते चरित्राचं विश्लेषण करावं. रांगतरंगणी चोरी तलोनी धावणी धरती गवळणी बांधती चरणी देती गाराणी यशोदे साजणी. रांगताना पुढे थोडं मोठं झाल्यानंतर सर्व सवंगड्यांना बरोबर घेऊन आणि तिथून पुढे मग पांडवांच्या घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी देवकीने वाहिला. यशोदेने पाळिला यशोदेने वाहिला देवकीने वाहिला. बोला यशोदेने पाळिला यशोदेने पाळिला. पांडवांचा बंदीजन होवनिया राहिला. पांडवांचा बंदीजन होवनिया राहिला. पांडवांचा बंदीजन पांडवांचा बंदीजन त्याच्यामध्ये सगळं आलं बरं का. देवकीने वाहिला चला पुढे यशोदेने पाळिला आणि नंतर पांडवांचा बंदीजन होवनिया राहिला. पांडवांचा बंदीजन होवनिया राहिला. असं हे भगवान परमात्म्याचं चरित्र सांगून सांगून सांगणार. किती लाडका कानाबाई तुझा तुरा गोड वाटे याच्या पुढे सांगू किती मैपत्र सिंधू वाटे. सगळ्या गवळणी यशोदेच्या अंगणामध्ये जमा झाल्या. हो पुढे चाललो आता आपण. गवळणी सांगती गारहाणी रात्री आला चक्रपाणी खावोनी दही दूध तुपलोनी फोडिली अवघी विरजणी. एक एक गवळण गारानं देऊ लागले. मला थोडं सांगायचं बरं का. गारानं चांगल्याचं करतात का चुकीच्याचं करतात हा प्रश्नच आहे बरं का. तसा नियमाने चुकीच्याचं करायला पाहिजे. आता मी ते समजून सांगतो तुम्हाला. आपल्या भागात एक सुंदर महात्मे आता सुद्धा हयात आहेत. परमपूज्य गुरुवर्य जंगले माऊली 3 तास कीर्तन करायचे बरं. म्हणजे आताही करत असतील. काल्याचं कीर्तन म्हणल्यावर सगळं विस्तृत स्वरूपात सांगावं लागतं समजून घ्यावं लागतं. हा असं वा. पुढल्या वर्षी यांचंही कीर्तन ठेवा. चांगलं कीर्तन करतात काय हरकत आहे. कुठे विषय चालला होता. हा गारानं देऊ लागले. आता मलाही गारानं करायचंय पण आता जाऊ द्या. गारानं देऊ लागल्या काय काय गारानं देऊ लागल्या कोण गारानं करतं हे तुम्हाला पाहून सांगत होतो. चांगल्याचं होतं का चुकीच्याचं होतं काय काय गार. आता मला एक मुद्दा सांगायचा आहे बरं का. एक तुम्ही लक्षात घ्या. देव सवंगड्यासह बळहून चोरी करायला जात होता का गवळणी बोलीत होत्या. वाह गवळणी बोलीत होत्या. फक्त निमित्त वेगवेगळी होती हे मला सांगायचंय. गवळणींनाही वाटत होतं की देवाने आपल्या घरी यावं. दही दूध तूप लोणी काय खायचं ते खावं. आता खाण्याचा काय विषय आहे. नंद कुणाला म्हणतात नंदराज कुणाला म्हणतात किती गाया काय वगैरे आपली काय कमी होतं म्हणून त्याचं उत्तर मी देतोय बरं गारहाणं. गवळणींनाही वाटत होतं याने आमच्याकडे यावं आणि चोरी करावी. कशाची चोरी करावी. दही दूध तूप लोण्याची नाही चित्ताची चोरी करावी. महाराजांनी ते प्रमाण दिलेलं आहे.
चित्त चोरेले नंदाच्या नंदने. दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात. मुखासी मुखचुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. तिसरी आली धावोनी याने ग बाई काय केली करणी. तिसरी काय केली करणी. पतीची दाढी आणि वेणी या दोहीची गाठ बांधोनी गाठ बाई कोणाची सुटे ना. यशोदे बाळ तुझा गाणं कोणावर तुझी गाणं. यशोदे बाळ तुझा गाणं कोणावर तुझी गाणं. बर का आता पुढे जायचं. एक एक गवळण गारानं देऊ लागले. पण मला सांगा कुठल्या आईला मुलाला नावं ठेवलेलं आवडतं का? काळं असू द्या, नकटं असू द्या, चिपडा असू द्या, फेगड्या पायाचा असू द्या, कसं असू द्या. मुलीचे लोक बघायला आल्यानंतर म्हणतात आमचा मुलगा म्हणजे असा आहे. नंतर शोध काढून कळतं कसा आहे. तिकडे लवकर कळलं बघा. आई आहे ना ती. उत्तर देतो मी, विनोदाचा भाग सोडा. आईला गुरुजी कसं बरं वाटलं हो. गारानं देऊ लागल्या. आई सांगू लागली म्हणजे यशोदा माता सांगू लागली. त्याच्या विश्लेषणार्थ मोठा भंग आहे. बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ सगुण गुणाचे ताने. सगुण गुणाचे ताने सगुण गुणाचे बाळ दिसतंय गोचिरवाणे गे दिसतंय गोचिरवाणे. गोचिरवाणे गे बाळ दिसतंय गोचिरवाणे. वारकरी सांप्रदायिक वाजव नाही बरं का. काहींचा गैरसमज होतो म्हणून सांगितलं. आई होती ना ती. काय बोलते गवळण काय सांगते. बाळ सगुण गुणाचे ताणे गे बाळ दिसतंय गोजिरवाणे गे. अरे काय सांगता तुम्ही. महाराजाचा स्वभाव बरोबर नाही. संगत कर आणि मग बघ. माझं सांगितलं मी बरं. हे गुरुजी काही त्रास आहे का माझा खरं सांगा बरं. कोणाला काही त्रास आहे तरी पण म्हणतात नको आहे. आता नको म्हणजे आता ते काय जाऊ द्या. 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणी खेळ खेळे गे अंगणी खेळ खेळे अंगणी खेळ खेळे. लटक्याच घेताळ गे गोकुळच्या टाळी. लटक्याच घेताळ गे गोकुळच्या नारी. गोकुळच्या नारी. लटकन घेताळ गे गोकुळच्या नारी. 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. बोला बोला. गे गोकुळच्या नारी. आई एवढी चरित खोटी गे गोकुळच्या नारी. गोकुळच्या नारी. हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. वा नंदराज महाराज. काहींनी वेळ झाली म्हणून गठ्ठा उतरवला असता. गुणवान हा नेहमी गुणवानच असतो. तो कधी पण पुढेच जाणार. ते आमच्या नंदराज महाराजासारखे बरं. काही गरज नाही कुठल्या वशिल्याची आणि कुठल्या याची. तुमचं गुण तुमचं ज्ञान तुम्हाला श्रेष्ठ करीत असतं. महाराज साधी गोष्ट नाही एवढ्या उन्हात एवढं वाजवणं. आपल्याला बसायचा कंटाळा येतोय. आणि एक आयडिया सांगू का तुम्हाला. इकडं तोंड केलं की इकडच्यांनी हातपाय मोकळे करायचे. इकडं तोंड केलं की तिकडच्यांनी करायचे. आता तुम्हाला काही पर्याय नाही. आम्ही इकडं पाहतो.
कसं सहन होईल? नाही सहन होणार. शिष्याचा अपमान गुरुला सहन होत नाही. बरोबर आहे ना? प्रजेचं दुःख राजाला सहन होत नाही आणि मुलाच्या वाट्याला आलेलं दुःख आईला सहन होत नाही. हे लक्षात घ्या बाबा हो. आपल्या जीवनामध्ये ही आदराची स्थानं आहेत. आई असेल, वडील असेल, गुरु असेल, संत असेल. सांगतो ना मी तुम्हाला, त्यांचा कधीही सन्मान करा, काही कमी पडणार नाही. आणि त्यांची अवहेलना झाली तर तुम्हाला कमी जरी नाही पडलं तरी तुमची माती झाल्याशिवाय राहणार नाही. याच्या पलीकडे मला तुमची म्हणजे तुम्ही नाही बरं का. हो, आई आहे ना ती. हा विषय वेगळा आहे. हो, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. यशोदा होती, सांगू लागली, पण त्या गवळणी काही ऐके ना. मग यशोदेने सांगितलं बहुमताला महत्व आहे. चुकीचा का असे ना, पण बहुमत पडलंय ना, म्हणजे वेगळा अर्थ घेऊ नका. बहुमताला महत्व आहे. सगळेजण गाराणी करतायत. मग यशोदेने सांगितलं चला म्हटले, आता खांद्यावरी कांबळे हातामध्ये काठी, चारी तसे धेनू सावळा जगजेठी गोधने चारावया जातो शारंग पाणी मार्गी भेटली राधिका गवळणी कृष्णदान मागे निर्या सोडोनी तवती देखील यशोदा जननी हो. सर्व सौंगड्यास कुठं गेले? यमुनेच्या तीरावर गेले. आणि तिथला विषय म्हणजे काल्याचा विषय. आपला अभंग कोणता होता? तुझे संगती झाली आमुची निश्चिंती. काय मिळतं नाही देखील ते मिळे. भोग सुखाचे सोहळे जे कोणाला प्राप्त होत नाही ते प्राप्त होतं देवाच्या संगतीत किंवा संतांच्या संगतीत. आणि घरचा जर विचार केला तर घरी काय आहे? घरी ताकाचे सरोवर. हो, घरी काय आहे? ताक आहे. आता ताक कशाला म्हणतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही, पण माणसं ताक पेल्याशिवाय राहत नाही. पचन शक्तीच गेली. हो, मला त्यावर भाष्य करायचं नाही. ताक याचा लक्ष्यार्थ म्हणजे फलकटतो संसार. माया तयावरी फार. फलकट संसार म्हणजे ताक आहे. आणि याच संसारामध्ये राहून अंतःकरणामध्ये परमात्म्याला साठवणं म्हणजे लोणी आहे. घरी ताकाचे सरोवर येथ. इथं घ्या ना आपल्या हंडीवाडीमध्ये कशाचा पुरा आहे आज? नवनीताचा पूर. येथ नवनीताचे पूर. मग असा आम्हाला जो फायदा मिळालेला आहे त्याला आम्ही परत बाजूला करणार नाही. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखील ते मिळे. भोग सुखाचे सोहळे. एकदा भजन करू आणि 5 ते 10 मिनिटामध्ये सगळं आपण समारोप आनंदाने करू. टाळी वाजवायची, हात खाली करून वाजवली तरी चालेल. रोजच तुम्हाला हात वर करा म्हणत असतील. मला कोणतरी कीर्तनाच्या अगोदर भेटलं, म्हणले काय रोजच त्रास आहे. म्हणले कोण भेटलं? नाव नाही सांगत त्याचं. हात वर करायला लावतात, हात वर करायला लावतात. अरे लावू दे ना हात वर करायला. तंगड तर वर करायला नाही लावलं. नाही वाईट अर्थ घेऊच नका. लावू दे ना हात वर करायला. अरे भजनच करायला सांगतोय ना, का गाणी म्हणायला सांगतोय? करा हात वर.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. आता इथंच उभे राहा. आता कीर्तनही संपत आलं. इथंच उभं राहा, जाऊ नका. तुमच्यामुळे लवकर सोडतो. एक फोटो काढ रे बाबा चांगला. या की. अहो आपलंच कीर्तन करेन लोक आपलेच आहे, काही टेन्शन घ्यायचं करा. झालं ओके. काल्याचं कीर्तन, अभंग, त्याचं विवेचन, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं चिंतन, खोड्या लीला सगळं आपण यथामती यथा अवकाश घेतलेला आहे. काल्याचं महत्त्व, यमुनेच्या तीरावर जो काला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सौंगड्यासह केला तोच काला कलियुगामध्ये पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटात, आणि तोच काला गावोगाव जिथं सप्ताह होत असेल तिथं होत असतो. असा हा काला. काल्याचे अर्थ हरिनामाचा खिचडी काला, आणि तुका म्हणे काला कोठे अभेद देखील असा हा काला. आपल्या या हंडेवाडीमध्ये बरं का, आवताडेवाडी असेल, होरकळवाडी असेल, आपली शेवाळवाडी असेल, मंतरवाडी असेल, उरुळी देवाची आत्ताच मोठा सप्ताह आमचे गुरुजी इथं बसलेले आहेत, तुमच्या परिचित आहे, तुम्ही होताच. अतिशय आनंदी आनंद आपल्या या पंचकृषीमध्ये आवजी महाराज हा चाललेला आहे. महाराज तुमच्या वाडवडिलांची पुण्य आहे म्हणून हा उत्सव होतोय. हो, नाही तर 25-30 वर्षापूर्वी मी इथून जात होतो आमच्या मावशीकडं. बरं, आवताडेवाडीला आमची मावशी आहे. नातं तुम्हाला सांगायचं नाही, पण जायचो तर असं वाटायचं उगच या भागात जन्माला आलो. पण माऊलीनी गाऱ्हाणं ऐकलं, पांडुरंगाने गाऱ्हाणं ऐकलं. आपलं जागृत देवस्थान उरुळीचं, भैरवनाथ संस्थान, त्या देवाने गाऱ्हाणं ऐकलं आणि ही पंचकृषी नाही राहिली, प्रतिपंढरी निर्माण झाली सप्ताहाच्या माध्यमातून. आणि म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. बरं हो, फार कष्टातून आलो आहे महाराज मी. आमचे सुनील महाराज हांडे किंवा काय आमचे भाऊ असतील, दाजी असतील, सगळी मंडळी, त्यांना माहिती आहे बरं का. कल्पना करा, 4:45 आलो इथं म्हणजे शेवाळवाडीत. 1-1.5 तास झोपलो आणि लगेच इथं आलो आणि कीर्तनाला उभा राहिलो. हो महाराज, ही माझी शक्ती नाही, ही माऊलींची शक्ती आहे. हो, मी सहज सांगतो तुम्हाला, इथून नुसतं आळंदीला हडपसरला जाऊन यायचं म्हटलं तर किती त्रास होत होता त्या, आणि संपूर्ण महाराष्ट्र फिरायचं आहे ही साधी गोष्ट नाही. गुरुची कृपा लागते, संताची कृपा लागते, आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद. मी कधी हे वाक्य बोललो नाही, मला स्वाभिमान आहे की मी उरुळी गावची माझी वतनदारी आहे, शेवाळवाडी माझी वतनदारी आहे. मी कधी कुठेही गेलो तर आळंदीचं नाव सांगतो, पण आपल्या भागाचं नाव सांगायला कधीही विसरत नाही. कारण पवित्र ते कुळ, पावन तो देश. अजून या गावाने काय द्यायचं राहिलं आहे. आमचे विष्णुपंत भाडळे आहेत, अशोक महाराज भाडळे आहेत, जे आत्ताच 1-2 वर्षापूर्वी कालवश झाले. निवृत्ती आप्पा बरोबर आहे ना, भाडळे महाराज आहेत, त्यांचे चिरंजीवी तर टाळ घेऊन उभे आहेत. आणि तुम्ही गणेश महाराज आवजी आहेत, गुरुजी आहेत, जयसिंग तात्या आहेत, ही सगळी मंडळी. आणि आज ज्यांनी शूटिंग केलं आहे बरं का, त्या मुलाला साधं नका समजू. हां बरं का, अतिशय खूप महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध त्यांचे रील आहेत बरं का. सचिन अमोल बोराटे, हां बरं का, त्यांच्याकरता आपण टाळ्या वाजवूया का. साधी गोष्ट नाही महाराज. रोज कॅमेरा घेऊन फिरायचं, प्रवास करायचा, सगळ्या गोष्टी करायच्या. आणि हे का मी नाव घेतं त्याचं कारण आहे बरं का. आपलं आज कीर्तन 2-4 दिवसांनी कमीत कमी 50,000 ते 1,00,000 लोक पाहिल्याशिवाय राहणार नाही. हे एवढ्या लोकांवर जाऊ नका. मी तुम्हाला शेअर करीन, लागलं तर माझा नंबर घ्या. आणि म्हणून या सगळ्याचं श्रेय सर्वालाच आहे. आमच्या माता भगिनी इथं बसलेल्या आहेत. थोडा वेळ घेतला मी, पण 11ला सुरू झालं. मग आता 1 तासामध्ये तसं नाही आवरता येत. लोक इकडूनही बोलणार, हां, मग त्या दोघांचंही बोलणं बंद करण्याकरता मधला मार्ग केला आणि 1.5 तास फक्त काय केलं, कीर्तन केलं. असो, झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करायची आणि इथं थांबायचं आहे. तरी नोन्या ते पुरते
अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवित्वासे ज्ञानेश्वर माऊली ज्ञान विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हा 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हा. चला विनय करूया बोललेले गोरे वाकोडे वत्तरे नाही उच्चारेला तुका म्हणे ज्ञानेश्वरा शिंके लांबविले दुरी होतो तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवले धारा घ्या रे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवले तुका म्हणे आचे टोकानिक म्हणे तुम्ही भारे दोहीकडे मुख पसरवले जडी कंठे धरला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम पाकुनिया ब्रह्मादिका निक आला वाटू वैष्णवनिका संभ्रम कामने भूमंडळी आम्ही बळी वीर गाडी काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम झाली समाधान तुम जरे केले चारणा उठावे से मलायत नाही नारायणा सुरवाडी कपन इथे सापडली उठावे से मलायत नाही नारायणा भूक गेला आणि बारीला लाग उठावे से मलायत नाही करून आरती चक्र पाणी आरती पुरवले पाऊस कळवंत तुम्ही बाळा पुरवले तुका वाही टाळी उभा संध्याच बळी प्रेम सप्रेमारती गोविंद ते वाळती धन्य देवचरणा नित्य करदेव लोकन बाळा मुक्ता वाळती परमानंद धन्य देवचरणा नित्य करदेव लोकना मावळी केशवाती देखून राहिलो तटस्थे धन्य ते लोचना नित्य करदेव लोकना विठभरी भाव प्रकट बोले मनोवेदला माझा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकाराम राघवी सागरा तुका शांत तारे तुझी तुकवाची आ मंगल केले
माझे दान परती पाय राखली मात तुकारामा हरे लोटांगर वंदन डोळ्यात पाय रे आनंद बोलना वायो हर रमाय डोमा 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 याची वावे माझ्यास पंढरीचा वार करी संत संग सर्व काळी पंढरीचा वार करी चंद्रभागी स्नान पंढरीचा वार करी अकल्पायुष्य भावे त्या कुळा कल्पनेची बाधा नवकवने का संत मंडळी सुखी असो कराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविका समागणी तया सावी कल्ला कल्पनेची बाधा नवकवने का मंडळी सुखी असो मागणी ते तुझ प्रती आहे श्री पाय पांडुरंगा संता स्त्रीची मजती आणि तुझे काही न मागो का देवा म्हणे आता उदार तू हो मज ठेवी पायी संतांची या संतास निर्वेची मज दे आणि तुझे काही मागो देवा प्रसादाचे पायी प्रसादाचे वाट घ्यावे धोती तुका म्हणे चित्त चरणी